नमस्कार. माझं नाव माणिक मुंडे. एक पत्र आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. त्या पत्राने कालपासनं धुमाकूळ घातलेला आहे. हे पत्र आहे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलेलं. पत्रामध्ये जे मुद्दे आहेत त्याच्यावरनं त्याची चर्चा होणं साहजिक आहे. कारण एवढं मोठं पत्र त्याला राजकीय महत्त्व असणं साहजिक आहे. मी जेव्हा ते पत्र पाहिलं तेव्हा मला सुरुवातीला तर असं वाटलं की हे पत्र फेक आहे. त्यातली भाषा, त्यातला टोन, पूर्ण कंटेंट पाहिल्याच्यानंतर मी ते पत्र 2दा-3दा वाचलं. पण ज्यावेळेस ते खुद्द फडणवीसांच्या ट्विटर हँडलला मला सापडलं तेव्हाच मला लक्षात आलं की पत्र खरं आहे. पत्र फेक असण्याची शक्यता आता नाही आहे. त्याच्यामुळेच त्यातल्या मुद्द्यांची बऱ्यापैकी चर्चा होते, चर्चा झालेली आहे. पण म्हणजे मला सुरुवातीला मी जेव्हा एकदा पत्र वाचलं, 2दा पत्र वाचलं, 3दा वाचलं तेव्हाच मला त्याच्यातलं जी पहिली खटकणारी गोष्ट आहे तर ती खटकली. त्याच्यातली भाषा, त्याच्यातला कोरडेपणा, त्याच्यामध्ये प्रचंड ड्रायपणा आहे. भाषेला कुठलाही फ्लो नाही. असे ठोकळे, भाषेचे ठोकळे असे एकत्र केलेले आहेत आणि ते पाठवून दिलेत, असं मला ते पत्र वाचताना जाणवत होतं. त्याच्यामुळंच पत्र हा माझ्या दृष्टीनं खूप ओलाव्यानं त्याच्यात एक भावना असते. ती स्वतःची भावना समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचा तो एक प्रयत्न असतो आणि पत्रासारखं दुसरं माध्यम नाही. म्हणजे आता तुम्हाला असं वाटू शकतं की नाही हे प्रेमपत्र थोडंच आहे किंवा मुलांना आईला लिहिलेलं किंवा बापाला लिहिलेलं पत्र थोडंच आहे. हे तर राजकीय पत्र आहे. पण तरीसुद्धा तुम्ही जगभरात लिहिली जाणारी राजकीय पत्र वाचा. ती प्रचंड भारी असतात आणि ती खूप सुंदर आहेत. तुम्हाला हवं तर यशवंतराव चव्हाणांची तुम्ही पत्र वाचून बघा. ती वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेली. तुम्ही इंदिरा गांधींना, नेहरूंनी लिहिलेली पत्र बघा. कुठलीही पत्र वाचा. पत्र हे खूप वेगळं माध्यम आहे आणि ते खूप भारी आहे. त्याच्यामुळेच मला फडणवीसांचं पत्र, तेही अजित पवारांना लिहिलेलं, त्याच्यामध्ये ना मला काहीतरी वेगळं अपेक्षित होतं. पण त्याच्यात माझी निराशा झाली. ठीक आहे. आता येऊया पत्राच्या कंटेंटबद्दल, पत्रातला जो मायना आहे त्याच्याबद्दल. एक 5-6 मुद्दे आहेत की ज्याची मी चर्चा करण्याचा या व्हिडिओमध्येही प्रयत्न करणार आहे. त्यातला जो पहिला मुद्दा आहे ना, तुम्हाला तो खटकतो. देवेंद्र फडणवीसांचं त्या पत्रातल्या तिसरी ओळ, जवळपास पहिला पॅराग्राफ जिथं संपतो तिथंच सॉरी तिथंच त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यांनी स्वतःच म्हटलं की मी हे पहिल्यांदा स्पष्ट करतो. पत्र नवाब मलिक यांच्या अनुषंगानं आहे, नवाब मलिक यांच्याबद्दल आहे आणि पहिल्या 2-3 ओळी त्यांना काय वाटतं ते सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी हे स्पष्ट करतो. याचा अर्थ असा आहे की माणूस त्याच वेळेस स्पष्टीकरण देतो ज्यावेळेस त्याला याचा विश्वास नसतो की आपण जे काही लिहितो आहे, आपण जे काही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यातले मुद्दे, त्यातलं कंटेंट ह्या समोरच्या माणसाला तो कसा रिसीव्ह करेल, त्याला तो कसा प्रतिसाद देईल किंवा ते पत्र तो कसा घेईल, याच्याबद्दल जेव्हा तुमची साशंकता तुमच्या मनामध्ये असते त्याच वेळेस तुम्ही स्पष्टीकरण देत आहे. पत्राच्या सुरुवातीला स्पष्टीकरण दिलं जेव्हा जात असतं त्यावेळेस त्या दोघांमध्ये किती अविश्वास आहे, कुठला संवाद कसा नाही आहे, हे तुम्हाला स्पष्ट करतं. त्याच्यामुळंच पत्रामध्ये ना नवाब मलिकांचा मुद्दा बाजूला राहून जातो किंवा बाजूला ठेवायला पाहिजे आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये केवढा मोठा विसंवाद आहे, केवढी मोठी दरी आहे, हे त्या पत्रातल्या पहिल्याच मुद्द्यामध्ये, पहिल्या 3 ओळीमध्ये स्पष्टपणे दिसतं. खरं तर पत्र आल्याच्यानंतर तुम्हालाही आश्चर्य याचंही वाटलं असेल आणि मलाही असं वाटलं की काय म्हणजे जी 2 नेते रोज एकमेकांना भेटतात, एकमेकांच्या मांडी लावून सभागृहामध्ये बसलेले असतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या 4 मीटिंग होत असतील, वेगवेगळ्या पद्धतीने ते भेटत असतील कारण ते महायुतीचा भाग आहेत. 3घे जण टॉपचे नेते आहेत. त्यांना पत्र लिहिण्याची का गरज पडावी? ठीक आहे, नवाब मलिकांचा मुद्दा होता. तो मुद्दा बोलून सोडवता त्यांना आला नसता का? देवेंद्र फडणवीसांनी जर अजित पवारांच्या कानावर घातलं असतं, त्यांना जे काही त्यांनी पत्रात मांडलेलं आहे, त्या पत्रातला पूर्ण कंटेंट हे त्यांनी असं बोलून संपवलं असतं तर हा प्रश्न नवाब मलिकांचा सुटला नसता का? हे पत्र वाचल्याच्यानंतरही लक्षात येतं. मला वाटतं अमोल मिटकरींनीही त्याच्यावरच बोट ठेवलेलं आहे की पत्र लिहिलं हे ठीक आहे, पण पत्र सार्वजनिक करणं, फडणवीसांनी ते पत्र सार्वजनिक केलं तर ते का केलं असावं? हाही सगळ्यात मोठा प्रश्न त्याच्यातला आहे. म्हणजे जी गोष्ट जर बसून ठरवता येत असेल तर ती पत्राच्या माध्यमातून तीही सार्वजनिक करून पब्लिकच्या माध्यमातून बोलण्याची गरज देवेंद्र फडणवीसांना का वाटली असावी? याचा अर्थ असा आहे का की ज्या 2 शक्यता आहेत या पत्राच्या माध्यमातून त्या याही आहेत की फडणवीसांनी कदाचित ते आधी कन्व्हे करण्याचा प्रयत्न केला असेल, ते सांगूनही बघितलं असेल, पण त्याला काही प्रतिसाद येत नाही आहे किंवा हवं तसं त्याच्याबद्दल घडत नाही आहे, असं वाटल्याच्या नंतरच पत्र सार्वजनिक करण्यात आलेलं आहे का?
हा त्या प्रेशर टॅक्टिक्सचा भाग आहे का? कारण ह्या शक्यता नाकारता येत नाहीत. मला स्वतःलाही असं वाटतं की ते पत्र लिहिण्याच्या पूर्वी, सार्वजनिक करण्याच्या पूर्वी कदाचित फडणवीसांनी किंवा त्यांच्या टीमनं, ज्यांनी कुणी असेल, तर अजित पवारांच्या कानावर नवाब मलिकांचा मुद्दा घातला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तिथून अजित पवारांचा काही प्रतिसाद येत नाही असं झाल्याच्या नंतरच पत्र सार्वजनिक केलं असावं याची शक्यता दाट आहे. दुसरी शक्यता अशी आहे की ठीक आहे, त्यांनी एकमेकांशी संवाद साधला असेल, त्याच्यावर त्यांचं बोलणंही झालेलं असेल, पण जी कार्यकर्ते आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत, भाजपचे नेते आहेत, त्यांचा जो वोटर आहे भाजपचा, त्याला त्याच्या मनामध्ये संख्या जो उपस्थित होत असेल नवाब मलिकांच्या दृष्टीनं, कारण तो मुद्दा खुद्द अंबादास दानवेंनी सभागृहामध्ये मांडलेला होता. त्याच्यावर दिवसभर चर्चा सुरू होती. अंबादास दानवेंचे बाईट ठिकठिकाणी प्ले होत होते आणि हे सगळ्यांचा एक मोठा फडणवीसांच्या विरोधामध्ये हे सगळं प्रकरण जाताना दिसत होतं. भाजपच्या विरोधामध्ये हे प्रकरण जाताना दिसत होतं. भाजपच्या शुचितेच्या राजकारणावर त्याच्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत होते आणि त्याच्यामुळं शेवटी ते सगळंच, तो जो प्रेशर क्रिएट झाला आहे त्याला टाचणी मारण्यासाठी, ते प्रेशर कमी करण्यासाठी फडणवीसांनी पत्र लिहिलं आणि ते सार्वजनिक केलं असावं अशी शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. पण पत्र सार्वजनिक केल्यामुळं दोन गोष्टी ज्या स्पष्ट दिसल्या किंवा उघडपणे दिसत आहेत ते हेच की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकत्र बसून हे प्रकरण थांबवू शकलेले नाहीत, मिटवू शकलेले नाहीत. ह्या दोन नेत्यामध्ये विसंवाद आहे हेही त्याच्यातनं स्पष्ट झालं. दुसरं हेही लक्षात येत होतं की नवाब मलिक हे सभागृहात आज येणार आहेत. ते कुठं बसतील याचा अंदाज, याची तजवीज जरी सभापती करत असतील तरीसुद्धा सत्ताधारी पक्षाला याची खरंच माहिती नसेल की नवाब मलिक आज सभागृहात येतील तेव्हा ते नेमके कुठं बसतील. हे सगळं माहीत असतानासुद्धा हे माहीत नसावं याचं आश्चर्य वाटू शकतं. त्याची कल्पनाही नसेल याच्याबद्दल मला तरी साशंकता आहे. पण काही गोष्टी घडून जातात असं आपण जरी गृहीत धरलं तरीसुद्धा हे प्रकरण वेगळ्या पद्धतीने आणखी हँडल करता आलं नसतं का? कारण नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप आहेतच आणि ते खुद्द फडणवीसांनी केलेले आहेत. म्हणजे त्याचे दाऊद इब्राहिमसोबत त्यांचे कसे संबंध आहेत, ते कसे देशद्रोही कारवायामध्ये आहेत, त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगची कशी केस आहे, हे सगळं माहीत होतं. आणि हे सगळं माहीत असतानासुद्धा मग नवाब मलिक बेलवर सुटून बाहेर आलेले आहेत. ते सभागृहात येऊ शकतात, आमदार म्हणून त्यांचा तो अधिकार आहे. मग फडणवीसांना याची कल्पना नव्हती का की ते शरद पवार गटात असतील की अजित पवार गटात असतील? ते अजित पवार गटात आहेत हे लक्षात आल्याच्या, ते बसल्याच्या नंतरच लक्षात आलं ना की हां, ते अजित पवार गटात आलेले आहेत. तर त्याच्या आधी फडणवीसांना किंवा भाजपला किंवा सत्ताधाऱ्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना याची कल्पना नव्हती का की नवाब मलिक आता शरद पवार गटात आहेत की अजित पवार गटात आहेत? कारण शरद पवार गटात असते तर ते विरोधकामध्ये बसले असते, अजित पवार गटात आहेत म्हणून ते सत्ताधाऱ्यामध्ये जाऊन बसलेले आहेत. तर याची कल्पना एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांना नव्हती का? आणि एवढे अंधारात हे दोन टॉपचे नेते असू शकतात का? आणि जर ते अंधारात होते तर त्यांना अंधारात ठेवलं कुणं? ते स्वतः राहिले का? कारण खुद्द मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये एकदा नाही, दोनदा नाही, त्यांनी हे सांगितलेलं होतं की नवाब मलिक हे देशद्रोही आहेत, त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप आहेत आणि त्यांच्याबद्दल त्यांनी माफी मागायलासुद्धा नकार दिलेला होता. ते नवाब मलिक सभागृहात येऊन बसतायत याची कल्पना नसावी, हे आश्चर्य वाटण्यासारखं आहे. त्याच्यामुळे हा दुसरा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे. त्या पत्रामध्ये जो तिसरा मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि कदाचित म्हणजे मागं पुढं जर हे सरकार गेलं, महायुतीमध्ये जर फूट पडली, हे सरकार सत्तेवरनं गेलं तर त्याचा मूळबिंदू जर शोधायचा ठरवला, त्याचा जर त्या भूकंपाचा जर केंद्रबिंदू शोधायचा ठरवला तर ते हे पत्र असेल. ह्या पत्रच तुम्ही गृहीत धरा की इथून या मुद्द्याला सुरुवात झाली. फडणवीस त्याच्यात असं म्हणालेत की सत्ता येते आणि सत्ता जाते, पण देश हा महत्त्वाचा आहे. एवढी टोकाची भाषा, एवढी टोकाची लाईन, एवढी टोकाची भूमिका पत्रामध्ये लिहून ती सार्वजनिक करण्याची गरज परत फडणवीसांना का भासली असावी? फडणवीस या मुद्द्यापर्यंत का गेले की नाही, सत्ता गेली तरी चालेल पण तुम्ही नवाब मलिकांचा काहीतरी बंदोबस्त करा. हा पार्ट म्हणजे त्याच्यामध्ये सत्ता सोडून देण्याची तयारी भाजपने ह्या पत्राच्या नंतर, ह्या पत्राच्या माध्यमातून जे दिसतं तर नवाब मलिकांच्या मुद्द्यावर भाजपनं सत्ता सोडायची तयारीसुद्धा केलेली आहे का, असा दुसरा प्रश्नसुद्धा ह्या पत्र वाचल्याच्यानंतर आपल्या लक्षात येतो. आणि
इथपर्यंत त्यांना ती भूमिका का घ्यावी लागली? मी जसं पहिल्यांदा म्हणालो की कदाचित अजित पवार गट किंवा त्यांचे नेते वगैरे तो पूर्ण गट यांना भारी पडतोय का भाजपला? तसंही तुम्ही पाहत असाल छगन भुजबळ यांनी घेतलेली जी भूमिका आहे ते जे काही दिसतंय तर त्याच्यामध्ये ह्या सरकारमध्ये तिघांच्या सरकारमध्ये आजच्या घडीला डोईजोड होत असलेले भारी पडत असलेले असा जो गट आहे तो अजित पवारांचाच गट आहे. म्हणजे भाजपचे कार्यकर्तेसुद्धा उघडपणे ही नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत की त्यांची कामं होत नाही आहेत किंवा त्यांचे नेते हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की आमची कामं होत नाहीत आणि अजित पवार गट किंवा अजित पवारांकडनं ती कामं होताना दिसत नाहीत ही तक्रार आहे. कदाचित गेल्या 6 महिन्यातला जो काही काळ आहे 5-6 महिन्यातला त्याच्यामध्ये हे सिद्ध होते का की नाही अजित पवार हे डोईजोड होताना दिसत आहेत आणि अजित पवारांना सोबत घेतल्यामुळं तसंही ओबीसीचा गट भाजपचा जो कोर वोटिंग आहे तर ती नाराज आहे. भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते पण उघडपणे त्यांनी नाराजी आतापर्यंत व्यक्त केलेली आहे. त्याच्यामुळंच सत्ता येते आणि सत्ता जाते त्याच्यामुळेच हाही प्रश्न उपस्थित होतो की भाजप आता स्वतःचा पिछा पुरवण्याचा म्हणजे स्वतःचा पिछा काढून घेण्याचा प्रयत्न करते का आणि अजित पवारांना सोडण्याचा प्रयत्न करते का आणि त्याच्यासाठी कारणं शोधते का? म्हणजे अजित पवारांपासून स्वतःचा पिछा सोडून घेण्याचा प्रयत्न भाजपा करते का हा प्रश्नसुद्धा या पत्रामुळं निर्माण होतो. त्याच्यामुळंच एवढी टोकाची भाषा का आली की सत्ता येते आणि सत्ता जाते हे का म्हणावं लागलं देवेंद्र फडणवीसांना? त्याच्यामुळंच कदाचित ह्या प्रश्नाचं उत्तरही तेव्हा शोधायला लागेल. म्हणजे आपण इतिहासामध्ये वाचलेलं आहे की पहिल्या महायुद्धाचं जे तात्कालीन कारण ठरलं की आर्चड्यूक फर्डिनांड ऑस्ट्रियाचा राजकुमार आर्चड्यूक फर्डिनांड याचा बोस्नियाची राजधानी सराजेवो येथे खून झाला आणि तेच पहिल्या महायुद्धाचं तात्कालिक कारण ठरलं. तसंच हा जो इथं भूकंप झाला पुढच्या काही महिन्यामध्ये आणि या सरकारबद्दल सत्ता गेली खरोखर फडणवीस म्हणतात पत्रामध्ये तसं किंवा त्यांना तशी सोडावी लागली तर हे ते कारण असेल, हे ते पत्र असेल आणि ह्या पत्राचं त्याच्यामुळं एक वेगळं महत्त्व आहे. दुसरा पार्ट त्याचा पुढचा जो मुद्दा आहे की महायुतीला बाधा पोहोचणार नाही याची काळजी घटक पक्षांनी घ्यायची आहे. हे तर निश्चित आहे. याचा अर्थ की मी जसं याच्या आधीचा मुद्दा म्हणालो त्याच्याशी संलग्न हा मुद्दा आहे की नवाब मलिकांच्या मुद्द्यामुळं महायुतीला बाधा पोहोचते. आजचं पण तुम्हाला कळालं असेल तर आज ज्यावेळेस अजित पवारांना फडणवीसांच्या पत्राबद्दल विचारलं त्यावेळेस अजित पवारांनी या पत्रावर फक्त त्यांनी एवढंच सांगितलं मला की मला पत्र मिळालेलं आहे, मी ते पत्र वाचलेलं आहे, पण आधी नवाब मलिकांना त्यांची भूमिका मांडू द्या आणि त्याच्यानंतर मग मी माझी भूमिका मांडतो. खरं तर पत्र फडणवीसांनी अजित पवारांना डायरेक्ट लिहिलेलं आहे. अजित पवारांची अपेक्षा आहे अजित पवार पत्र लिहिणार परत एकदा त्या पत्राला उत्तर म्हणून की एखादी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळं काही मोकळेपणानं सांगणार हेही पाहणं महत्त्वाचं आहे. पण अजित पवारांची आजची जी पहिली प्रतिक्रिया आहे त्याच्यामध्ये ते प्रचंड त्यांची जी बॉडी लँग्वेज आहे ती वैतागलेली आहे. आज ते पत्रकारावर अक्षरशः डाफरत होते जे की आवाज वाढून त्यांची जी नेहमीची पद्धत आहे कुठलाही प्रश्न आला की ते एकेरीवर जातात लगेचच आणि त्याला उत्तर देण्याचं ते टाळतात. आजसुद्धा पत्रकारांनी त्यांना जेव्हा विचारलं त्यावेळेस अजित पवार हे वैतागलेले दिसले. त्यांना ते पत्र आवडलेलं दिसलं नाही. त्याच्यानंतरही मी जसं म्हणालो तसं पत्र सार्वजनिक करणं हे जास्त त्यांना खटकल्याचं आजच्या बोलण्यात नाही दिसतंय. त्याच्यामुळे सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या पत्राला आज तरी अजित पवारांनी काहीही उत्तर दिलेलं नाही आणि कदाचित अजित पवार त्याचं उत्तर देण्याची शक्यतासुद्धा नाही. नवाब मलिक हेच त्याच्यावरचं उत्तर देतील आणि नवाब मलिक काय उत्तर देतील याचा मला अंदाज आहे. तुम्ही त्याचा अंदाज बांधू शकता. ते फार ह्या कामकाजातनं बाहेर बाजूला पडतील. ते ह्या कुठल्याच व्यासपीठावर कदाचित त्याच्यानंतर दिसणार नाहीत. ते मेडिकलचं कारण देतील, ते परत जातील आणि मोकळे होतील. त्याच्यामुळेच हा प्रश्न परस्पर निकाली निघावा याच्यासाठीचे प्रयत्न अजित पवारांचे असतील. पण फडणवीसांनी त्याच्यातला जो इशारा दिलेला आहे की महायुतीला बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेण्याचं काम घटक पक्षावर आहे. तुम्ही ती पाठीमागची जर जाहिरात आठवत असेल शिंदे गटाने दिलेली ज्याच्यावरून प्रचंड मोठा गोंधळ झाला, गदारोळ झाला. हे त्या दोघांचं सरकार तुटतं की काय इथपर्यंत ते त्याच्यावर प्रश्न निर्माण झाले. हा तोच परत मोमेंट आहे जो अजित पवार गटासोबतचा आहे की तुम्ही जे काही करताय त्यानं महायुतीला बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेण्याचं काम अजित पवार तुमचं आहे. हे आज डायरेक्टपणे फडणवीसांनी सांगण्याचा त्या पत्रामधनं प्रयत्न केलेला आहे.
त्याच्यानंतर पत्राच्या शेवटी पत्र संपता शेवटला फडणवीस असं म्हणतायत की तुम्ही आमच्या भावनांची दखल घ्याल अशी आशा आहे. हे थोडंसं ओलावा आणणारं होतं. एवढाच एक पार्ट आहे, एवढाच एक शब्द आहे की आमच्या भावना तुम्ही समजून घ्याल. बाकी त्या पत्रामध्ये मी जसं म्हणालो तसं ठोकळे आहेत सगळे, कोरडे ठाकपणा आहे सगळा आणि काही ठिकाणी एक दरडावण्याचा प्रयत्न आहे, काही ठिकाणी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न आहे. तसंच पत्राच्या शेवटी ते म्हणतात की तुम्ही आमच्या भावनांची दखल घ्याल. याचाच अर्थ असा आहे की अजित पवारांना याची दखल तर घ्यावी लागणार आहे, पण मी जसं म्हणालो तसं त्या पत्राची दखल घेणं म्हणजे काय? तर मग अजित पवारांची ते राष्ट्रवादीतून हकालपट्टी करणार का? त्या गटात त्यांना ते घेणार नाहीत का? याच्यानंतर नवाब मलिकांना याच्यानंतर ते कुठल्याच व्यासपीठावर त्याच्यासोबत असू देणार नाहीत का, दिसू देणार नाहीत का? समजा विधानसभेला किंवा लोकसभेला जर यांची मेडिकल लीव तशीच पुढे एक्सटेंड झाली तर मग नवाब मलिक यांची सोबत मदत अजित पवार गट पूर्णपणे नाकारणार आहे का? विधानसभेचं जेव्हा तिकीट वाटप येईल त्यावेळेस भाजपा अजित पवारांना ते तिकीट देऊ देणार नाही का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच नवाब मलिकाबद्दल शोधावी लागतील. वेळ मारून निघू असं जर त्याच्यात झालं तर कदाचित ते दोन्ही पक्षांचं नुकसान करणारं असेल, म्हणजे भाजपचं पण करणारं असेल आणि अजित पवारांचं पण करणारं असेल. पण परत एकदा मी जसं म्हणालो तसं की पत्र हे एवढं उघड दिसतं, हे क्लिअर दिसतं की नवाब मलिकांमुळं एकाच दिवसामध्ये काल भाजपची पण विकेट पडल्यासारखं झालं आणि स्वतः अजित पवार यांची पण हिट विकेट घेतल्यासारखी झालेली आहे. आणि आज शिंदेंनी त्याच्यात सांगितलं की नाही, भाजपचे जे पत्र आहे, फडणवीसांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि ते आमची भूमिका योग्य आहे की नवाब मलिक हे त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप आहेत आणि ते गंभीर आहेत आणि ते महायुतीमध्ये नसले पाहिजे. हे एकनाथ शिंदेंची भूमिका आहे. त्यांना उलट बरं वाटत असेल की काट्यानं काटा निघून जातो आहे. समजा ज्या पद्धतीची त्यांना माहोल दिसतो आहे की त्यांना स्वतःला गुदगुल्या होत असतील की हां, बरं झालं अजित पवारांना कोणतरी ठाणकावून सांगितलं आणि तेवढंच सार्वजनिक पद्धतीनं. मला खात्री आहे या पत्राच्या नंतरही काही ड्रामा, काही ट्विस्ट, अजून राजकीय ट्विस्ट हे शिल्लक आहेत आणि महाराष्ट्राला ते पाहावे लागणार आहेत. पण पत्र हे लक्षात असू द्या, हे भूकंपाचा आजचा पहिला केंद्रबिंदू आहे. त्याच्यामुळे ह्या भूकंपाचे परिणाम बऱ्याच काळापर्यंत जाणवणार आहेत. तुमचंही काही एखादं मत असेल, माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनल शेअर करा आणि लाईकही करा आणि सबस्क्राईबही करा.